जन्मदात्या आईबरोबरच अनैतिक संबंध, नात्याला काळिमा फासणारी घटना, मुलीने पाहिले म्हणून खून करून पुरले. काही जणांच्या वासनेला सीमाच राहत नाही. वासनेने वकवकलेल्या या पशुसमोर कोणाचे काही चालतच नाही. वासनादांना नाती गोतीही कळत नसल्याची भयानक स्थिती आज समाजामध्ये दिसू लागलेली आहे. या कामांधांनी आता आई बहीण या पवित्र नात्यालाही कलंकित केलेले आहे. ज्या घरामध्ये व ज्या नात्यात सुरक्षितता आणि पवित्रता मानली जाते, तिथेच विकृतीची विषवल्ली फोपावली तर दाद मागायची कुठे, हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. सोलापूरमधील एका नीच पशुने केलेल्या कृत्याने समाजाला मोठा धक्का दिलेला आहे. वासनेने वकवकलेल्या त्या पशुने पत्नीच्या शरीराचे लचके तर तोडलेच, त्याहून नीचपणा म्हणजे त्याने जन्मदात्या आईशी अनैतिक संबंध ठेवले. हे संबंध त्याच्या लहान मुलीने पाहिले. आपले वडील आजीसोबत काहीतरी वाईट करत आहेत हे त्या चिमुकलीच्या लक्षात आले. तिने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. याचा त्या नराधमाला राग आला. आपले नीच संबंध कोणाला माहीत होऊ नयेत म्हणून त्याने आपल्या लहान मुलीचा जीव घेतला आणि तिला खड्डा काढून पुरले. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये कुसूर नावाचे एक गाव आहे. या गावामध्ये शुक्रवार दिनांक 23 मे 2025 रोजी एक भयंकर आणि एक धक्कादायक घटना घडली आहे. गावच्या पोलीस पाटील महानंदा पाटील यांना कोणीतरी सांगितले की गावातील कोठे वस्ती या ठिकाणी घराशेजारील एका खड्ड्यात पुरलेला आहे. ही माहिती मिळताच पोलीस पाटील महानंदा पाटील या कोठे वस्ती या ठिकाणी पोहोचल्या. त्यांनी ओम सिद्ध कोठे याच्या घराजवळ पाहणी केली असता घराजवळ एक खड्डा खणल्याचे पण तो माती टाकून बुजवल्याचे दिसून येत होते. म्हणून पोलीस पाटील महानंदा पाटील यांनी ओम सिद्ध याला बाहेर बोलावून विचारले, या ठिकाणी कसला खड्डा काढलेला आहेस? यावर ओम सिद्ध म्हणाला, कुठं काय खड्डा कुठं काढलाय? त्यावर महानंदा पाटील त्याला म्हणाल्या, खोटं बोलू नकोस. या जागेवर खड्डा काढून माती टाकून बुजवल्यासारखं दिसतं आणि नाही कसा म्हणतोस? यावर ओम सिद्धला काही बोलायला सुचले नाही. तो काही बोलत नसल्याचे पाहून नक्कीच आपल्याला मिळालेली माहिती ही खरी आहे हे लक्षात आले. तेव्हा महानंदा पाटील याने विचारले, तुझी मुलगी श्रावणी कोठे आहे? त्यावेळी त्याने मान खाली घातली आणि उत्तर द्यायचे टाळू लागल्यावर पोलीस पाटील महानंदा पाटील यांनी पुन्हा दरडावत विचारले असता तेव्हा तो चाचरत बोलू लागला, श्रावणीची फीट आली आणि ती मरण पावली म्हणून तिला या खड्ड्यात पुरले आहे. आपल्याला समजलेली घटना ही खरी असल्याचे सिद्ध होताच पोलीस पाटील महानंदा पाटील यांनी घटनेची माहिती मंद्रुप पोलीस ठाण्यात कळवली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, उपनिरीक्षक राजू डांगे आपल्या पोलीस सहकाऱ्यांच्या सह घटनास्थळी दाखल झाले. श्रावणीचा मृतदेह खड्ड्यात पुरलेला होता. तो बाहेर काढण्यासाठी तहसीलदारांची रितसर परवानगी घेण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये या घटनेची माहिती देण्यात आली. काही वेळाने नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, वैद्यकीय अधिकारी वृषभ कांबळे घटनास्थळी दाखल झाले. पंचांच्या समक्ष खड्डा खोदण्यात आला. खड्ड्यामध्ये श्रावणीचा मृतदेह आढळला होता. तिच्या अंगावर शाळेचा गणवेश होता. अंगाला माती चिकटलेली होती. मृतदेह पाहताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. श्रावणीची आई वनिता हिची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्या सोलापूर येथील रुग्णालयात उपचार घेत होत्या. पोलिसांनी मृतदेहाचा तसेच घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवून दिला. दरम्यान पोलिसांनी ओम सिद्ध याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितले की श्रावणीला फीट आल्याने ती मेली आणि मी तिला खड्ड्यात पुरले. ती नैसर्गिकरित्या मरण पावली की तिचा घातपात करण्यात आला हे पोस्टमॉर्टम अहवाल आल्यावरच ठरणार होते. त्यामुळे पोलिसांचे लक्ष त्या अहवालाकडेच लागलेले होते. दरम्यान पोस्टमॉर्टम अहवाल मिळाला. त्यामध्ये श्रावणीचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे स्पष्टपणे त्यात आढळून आले. एकूणच हा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात आहे हे स्पष्ट झाल्यावर श्रावणी कोठे हिच्या खून प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार
यांनी फिर्याद दाखल केली। त्यानुसार ओमसिद्ध रेवणसिद्ध कोठे, वय वर्ष 45, राहणार कुसूर, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी ओमसिद्ध कोठे यास अटक केली। त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तो सुरुवातीला बोलायला तयार नव्हता, गप्प बसलेला होता। तेव्हा पोलिसांनी श्रावणीची आई वनिता हिच्याकडे ओमसिद्धच्या वर्तणुकीबाबत चौकशी केली असता तिने जे काही सांगितले ते ऐकून पोलिसांना सुद्धा मोठा धक्का बसला। तिने सांगितले की ओमसिद्ध याचे त्याच्या आईसोबत अनैतिक संबंध होते। गेल्या वर्षभरापासून हे संबंध सुरू असून याचे गुपित श्रावणीकडून समजल्याचे तिने सांगितले होते। ओमसिद्ध आणि वनिता यांना एकूण 3 मुली, अनेक मुलगा अशी अपत्ये आहेत। बायकोपासून शरीरसुख मिळत असतानाही त्याचे आईबरोबर अनैतिक संबंध होते। ही बाब 2 महिन्यांपूर्वी श्रावणीने पाहिलेली होती आणि ओमसिद्ध यालाही समजले होते की आपल्या आईबरोबर श्रावणीने नको त्या अवस्थेत पाहिले आहे। तेव्हा ओमसिद्ध याने श्रावणीला धमकी दिली की तू जे काही पाहिलेले आहेस याची माहिती कोणाला सांगायची नाही, जर सांगितलीस तर तुला मारून टाकेन। यामुळे श्रावणी घाबरलेली होती। ती घरातही तशाच अवस्थेत वावरत होती। आपली मुलगी अशी नेहमी घाबरल्यासारखी का वागते हे तिच्या आईने एके दिवशी विचारले। बाळा, तू एवढी का घाबरतेस? तेव्हा ती म्हणाली की आपले वडील आणि आजी दोघे एकमेकांच्या अंगावर झोपलेले होते। मी ते पाहिले म्हणून आपले वडील रागावले। या 45 वर्षाच्या इस्माने जे काही आपल्या 8 वर्षाच्या श्रावणी नावाच्या मुलीचा तुला ठार मारून खून केलेला आहे म्हटल्याने आणि तिचा मृतदेह हे ऐकून श्रावणीच्या आईला धक्काच बसला। काही दिवसानंतर तिने आपल्या नवऱ्याला याबद्दल जाब विचारला। तेव्हा ओमसिद्ध याने वनिताला मारहाण केली। तू हे कोणाला सांगितलेस तर याद राख, असा दमही त्याने तिला दिला। यानंतर तो काही ना काही कारण काढून वनिता आणि मुलगी श्रावणी हिला मारहाण करत होता। या त्रासाला ती कंटाळल्यामुळे ती माहेरी निघून गेली। तेव्हा ओमसिद्धने तिला तुझ्याशी चांगले वागेन असे सांगून पुन्हा घरी आणले। ओमसिद्ध हा वासनांध होता। आपल्या पत्नीशी तो शरीर संबंध ठेवत होता। यातून त्याला 4 मुले झालेली होती। आता पुन्हा मूल नको म्हणून तिने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले। यासाठी तिने सोलापूर येथील रुग्णालयात ॲडमिट होऊन शस्त्रक्रिया करून घेतलेली होती। श्रावणीने पाहिलेली घटना तिने आपल्या आईला अर्थातच ओमसिद्धच्या पत्नीला सांगितल्याचा राग ओमसिद्धच्या मनात होता। आता पत्नी घरी नसल्याचे पाहून त्याने श्रावणीचा गळा दाबून खून केला अशी माहिती वनिताने पोलिसांना सांगितली। पोलिसांनी या संदर्भात ओमसिद्धला विचारण्याचा प्रयत्न केला, पण तो काही बोलतच नव्हता। एकूणच त्याला आपण केलेल्या कृत्याची लाज वाटत असल्याचे दिसून येत होते। पोलिसांनी ओमसिद्ध याला न्यायालयात उभे केले आणि 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळवली। या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे। या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, प्रभारी उपविभागीय अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, उपनिरीक्षक राजू डांगे, हेड कॉन्स्टेबल संदीप काशेत, शहानूर मुलानी, अविनाश पाटील, विशाल कर्नाळकर, दिनेश पवार यांनी केलेला आहे।